पाणी द्या रे, पाणी द्या, कुणीतरी पाणी द्या. माझ्या डोळ्यात केलेले झुमतात डोळे माझे. पाणी द्या मला, पाणी द्या. अरे ऐकू येते का कुणाला? पाणी दे रे. काय चिक्कार कसं काय? अरे ऑफिस मध्ये चिक्कार कोण झालाय? यार मला पुसायला पाणी दे रे. तू पाणी द्या मला. अरे टॉवेल रुमाल काहीतरी द्या. सर सर घ्या घ्या, हे घ्या सर, हे घ्या सर. टॉवेल घ्या, टॉवेल घ्या सर. घ्या 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 ना, घ्या सर. घ्या हे घ्या. वर काय डोळ्यात खूप चटके दे ना. कोण करते? अरे ये मला खासते. हे काय होतं त्याच्यात? त्याच्यात काय होतं? ते मला खासतंय काय? कोण करते? कोण करते? माझा भोपे कुठे? माझा भोपे कुठे? मला पाणी दे, पाणी दे, पाणी. सर हे घ्या ना पाणी सर. पाणी अजून पाणी नाही. अरे जगातलं पाणी संपलं का? पाणी दे. बघतो काय? पाणी दे ना. अरे पाणी दे. अरे पाणी आण ना कुठतरी. अरे कुणी केलंय? उभे कोण करते? हे कोण करताय? मी. मी काय म्हणते, जास्त खाऊ नका, पोटाला त्रास होईल ना. वडापाव ना बाधतो तो, त्रास होतोच. तसा पण आयुष्यात तुम्हाला लय त्रास आहे ना. किती भोगलंय तुम्ही समर साहेबांमुळे ना. समर साहेबांमुळे तुम्हाला लय त्रास झाला, बरोबर? समर है ना. समर समर आता त्रास काय असतो तो सगळ्यांना. आता तुम्हाला त्रास आहे, ह्याला त्रास आहे, मला त्रास आहे. त्रास काय, तो आयुष्याचा लावलेलाच आहे. मजूर मंडळी आम्ही. पण तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाला समर सरांमुळे त्रास होणं. हा तुम्ही खूप चांगले आहेत हा. म्हणजे मला असं एकदम पोट भरून खाऊ पिऊ घातलं. आलं पाहिजे अजून भरून तुमच्याकडे. अहो या ना साहेब, असं काय बोलता? कधी पण या. पाहुणे येते घरात, तोची दिवाळी दसरा. आम्हाला लय आवडतं. अतिथी देव भाऊ काय काय त्या. हा कधी पण असं काय नाही. म्हणजे आमची मनू सांगते ना. मनू सांगते आमची. भोपे साहेब लय हुशार आहे, हजर जबाबी आहे. म्हणजे लय म्हणजे त्यांना सुचतो. म्हणजे तुमच्या डोक्यानं समर साहेब चालतात असं. म्हणजे तेज बघ, तेज बघ चेहऱ्यावर, तेज बघ. तेज बघतोय. थांबलत का भोपे सर? प्या ना, संपवून टाका सगळं. नाही बस बस. अहो असं कसं? तर 12 वडापाव खाल्ले तुम्ही, तर ते पचायला नको. उतारा. हा म्हणूनच दिलंय ते सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक आहे. सोडा घेऊन टाका. हे बघा मी पण संपवतो लगेच. घे घे तू तो नको. बस बस बस. काय भोपे सर, मला एक कळत नाही. एक कळत नाही. आधी शून्य असतो, शून्याच्या पुढे एक दांडी काढली की एक. कळलं? केवढा जोक करतात ना सर. नाही नाही तसं नाही बोलत आहे मी. एक कळत नाही म्हणजे नेहमी समर सर सांगतात आणि तुम्ही गपचूप ऐकून घेता, हे मला पटतच नाही. नाही पटत. केवढे हुशार आहात सर तुम्ही. उषा मावशी, तुला सांगतो, आपले समर सर आहेत ना, ते भोपे सरांच्या डोक्याने चालतात. हा म्हणजे हे नेहमी सांगतात आणि ते ऐकतात. माझे मग मला हेच कळत नाही सर, नेहमी तुम्ही त्यांच्यावर का विश्वास ठेवता? का ठेवता? काय आता तुम्ही पण तेच केलं ना. हा म्हणजे आता काय करतो? याला काय झाला? भोपे सर बसून बोला. या मानसी मॅडमने त्यांच्याकडे गेल्या होत्या समर सरांकडे मदत मागायला, आणि समर सरांनी त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं आणि मुक बनवलं. काय
मूर्ख मूर्ख बनवलं त्यांनी. तुम्ही उभं का बसा. नाही आम्हाला सवय आहे उभं राहायची. तुम्ही उभं राहणार मग तुम्ही आमदारकीला का नाही उभे राहत. काय जोक 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 करता तुम्ही. काय काय म्हणत होतो मी. हा मूर्ख बनवलं. आणि अहो ते तुम्ही कोण कुठचा तो बाबा बोलवला समर्थदारांनी. तुम्ही आलाच ना बाबांच्या समोर बसलेले. त्या बाबांनी सांगितलं की 5,000 लाडू बनवा. तुम्ही बसलात ते लाडू वळत असे सांगितले. आणि ते लाडू पूर्ण होऊ नये म्हणून आहे ना त्या अनिकेतला समर्थना पाय कसं काठीत टाकली लाकडाने आणि पाडला त्याला. पडला तो. आणि इथे गाडीमध्ये सरपंचाच्या बाटल्या ठेवल्या ना त्याचं दारू आम्हीच ओतली. आम्ही म्हणजे समर्थदारांनी मला सांगितली. पडली तुम्ही कुठे निघालात. कुठं निघाली तुला पोचवते ना काशी. मारू नको. मी आणि मनूने मिळून केलंय हे. मनूवर चिखल फेकूल असा वागलास ना तू म्हणून थोडा चिखल तुझ्यावर पण टाकला. काय मजा येते ना समर प्रताप जहागीरदार. नालायक माणूस आहे हा. नालायक माणूस आहे हा. अरे 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी दिली ह्या पोरीला मी. तुझा बिझनेस सुरू करून दिला मी. उलटा काळजाची माणसं बघता काय मारे ना. हे मारलंय ना. मारला काय मारलास का रे मनोहर. तुला नोकरी दिली मी. मारणार माझला तुम्ही सगळे. माज आम्ही करतोय. माज काय असतो ना याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही आणि तुमचा तो किडलेला सडलेला हात भोपे. बोपे 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 कुठे. बोपे कुठे. बोपे साड्या चल. सर मी इथे. हा बोपे. पण तुमचं काय झालंय. हे बोपे बोपे या सगळ्यांनी मिळून आपल्याला फसवलं. आपण यांची लायकी दाखव. हा ज्यांची लायकी दाखवायची आपण. हा मग तुमची लायकी कोण दाखवणार. तुमची लायकी कोण दाखवणार. तो सुद्धा. अरे मेला तुमचा भोप्या. म्हणजे मी काय लगेच सुधारलो नाहीये एका तासामध्ये. पण गेले 6 महिने मी बघतोय तुम्ही खूप खालच्या थराला जाऊन वागताय. म्हणजे माझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाला सुद्धा हे कळतंय. हो वापर केलात तुम्ही आमचा. प्रत्येकाचा वापर केलात. प्रत्येकाला छळलात. प्रत्येकाला त्रास दिलात. अगदी मला सुद्धा सोडलं नाहीत तुम्ही. काय बोलतो तू हे. डोक्यात पडला काय भोप्या. हो डोक्यावरच पडलो होतो मी. पण आता पेशंट संपलेत. सगळ्यांचेच पेशंट संपलेत. माझे सुद्धा. पण गेल्या काही दिवसांपासून असं वाटतंय की जीव द्यावा किंवा जीव घ्यावा. पण जीवाचाच जर प्रश्न असेल ना तर मग तो तुमचाच घेतलेला काय वाईट. अरे 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 तुमचा एकमेव सपोर्टही गेला. आता काय करणार समर प्रताप जहागीरदार. आता दाखवतो तुला तुझी लायकी काय आहे ते. ए बोप्या काय बोलतोय बघा. याला दाखव माहिती रे.
तू पहिल्या दिवसापासून मला आणि मनूला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस ना. आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केलेस. तिला विवाहित मुलाचं स्थळ आणलंस, बाबांना त्रास दिलास, माझ्या घरी येऊन डिवोर्स पेपर्स दाखवले. आणि हे सगळं करून जेव्हा तुला मनू मिळाली नाही ना, तेव्हा तू तिच्या अंगाला हात लावलास. पुढे पुढे नको, पुढे नको. सोडणार नाही मी, सोडणार. कुणाला सोडणार नाहीस रे? ए मेघा, ऑफिस मध्ये आत कोणी सोडलं? या कोणी सगळं आत कोणी सोडलं? सिक्युरिटी. आवाज खाली, आवाज खाली. काय म्हणालास? ऑफिस आहे ना हे? मग ऑफिस मध्ये माझ्या बहिणीसोबत जे केलं ते शोभतं का? काय म्हणत होती ती? नाही नाही आवडत आहे मला तुम्ही जे करताय ते. नाही या शब्दाचा अर्थ कळत नाही तुला? एखादी मुलगी नकार देते मग इगोवर का येतं तुमच्या? मग नकार दिलाय ना, मग जबरदस्ती तिला मिळवायला तिच्या मागे धावता का? ती कुणाची तरी आई असते, बहीण असते, बायको असते, मुलगी असते, हे आठवत नाही? हा, ती आपली चांगली मैत्रीण होऊ शकते हे सुचत नाही? आणि मिळवायचं म्हणजे काय रे? फक्त हक्क गाजवायचा असतो शरीरावर आणि मनावर? छे, तिथपर्यंत कोण पोचतंय? अरे हट हट. निर्लज्ज फॅमिली आहे तुमची, निर्लज्ज. माझ्याकडे पैसे घेतात नाही वाटते, सगळं सुचलं मला. सांगते हट. मध्यमवर्गीय होता मी. कष्ट आणि अब्रू या दोनच गोष्टी मानतो. ह्याच्याबद्दल बोलतोयस ना? तू दिलेला ब्लँक चेक. चल चल. चल. तेव्हाही वापरला नाही आणि वापरलाच नसता. मनगट फक्त बांगड्या घालण्यासाठी नाही वापरत आम्ही. हे काय काय करू शकतो दाखवू? हा, ये मी जीव घेन तुझा. ए समर, कोण म्हणते? समर प्रताप जागीरदार नाव आहे माझं. मी आतापर्यंत मला जे हवंय ते मिळवत आलोय आणि यापुढे पण मिळवणार आहे. कळलं? समर प्रताप जागीरदार नाव आहे माझं. बायकांचे 4 शब्द गोड बोलतो ना की लगेच पटतात. प्रेम बिम काय नसतं ते. तुम्ही त्यांची मुलं सांभाळता, त्यांना खायला घालता, त्यांच्या आई वडिलांना सांभाळता, म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर राहतात, ते तुमच्याबरोबर राहतात. बाहेर गेल्यानंतर बघा ते काय थेरं करतात. मी या पोरीला सोडणार नाही, मी सोडणार नाही तुला. समर प्रताप जागीरदार मार खातो. समर प्रताप जागीरदार मार खातो. मी तुला सोडणार नाही. मी सोडणार नाही, कुणाला सोडणार नाही. हे सगळ्या बायकांच्या वतीने आमच्या स्त्री असण्याचा, बाईपणाचा अपमान केलास ना म्हणून. बाई मिळवणं सोपं वाटतं का रे तुला? अरे बाई काय असते हे नुसतं कळलं जरी ना तरी खूप आहे. जिथे पाऊल ठेवते ना तिथे आनंद शिंपडते, ती असते बाई. जिचा पदर कधीही ढळत नाही आणि जिचं दुःख कधीच कुणाला कळत नाही ना, ती असते बाई. जिच्या मनगटात हिम्मत
आणि नजरेत समोरच्याची किंमत असते ना, ती असते बाई. जी मुलालाही घडवते आणि नवऱ्यालाही घडवते, ती असते बाई. जी आपल्या आईला लेक करून टाकते आणि सासूला आई मानते ना, ती असते खरी बाई. एकाच वेळी शेकडो भूमिका निभावते पण तरी कुठल्याच नात्यात अभिनय करत नाही ना, ती असते खरी बाई. तुझ्यासारख्या 100 नालायक पुरुषांना घडवून ना देव थकतो आणि मग ती चूक सुधारण्यासाठी फक्त एका जीवाला जन्माला घालतो. तो जीव म्हणजे असते बाई. बाई मिळवायची मग देहाच्या पलीकडे बघायला शिक. दिसली तर जिंकलास. पण नाही, तुझ्याकडे ती नजरच नाहीये. बाकी सगळं आहे तुझ्याकडे पण तरी तुझ्यासारखा कमनशिबी माणूस मी नाही बघितला. कारण तू भावना शून्य आहेस. तुला काय वाटलं आम्हाला कळत नाही? नजर वाचता येते आम्हाला, स्पर्श कळतो. निखळ स्पर्शाला नाही घाबरत आम्ही, निखळ नजरेला सुद्धा भीत नाही. काही मिळवायचं असेल ना तर हे मिळव, नाहीतर तू तुझ्या आयुष्यावर. नाही सोडणार मी. माझ्या मुलीला त्रास देणाऱ्याला नाही सोडणार मी. आम्ही बघतो याला, तुम्ही साईडला. यांनी मारलं मला. यांनी मारलं मला. कोण याला? अशा खूप मानसी असतील तुमच्या आसपास. तुमची मैत्रीण, बहीण, आई, कदाचित तुमची बायको. ज्या त्यांच्या कामावर त्यांचं मन मारून जात असतात, का तर त्या पगारावर त्यांचं घर चालत असतं. आणि अशा वेळी अशा समोर सारख्या माणसांना तोंड द्यावं लागलं ना की मेल्याहून मेल्यासारखं होतं. कारण एकीकडे कर्तव्य दिसतं तर दुसरीकडे अब्रू. आणि अशा वेळेस बऱ्याचशा महिला एकच पर्याय निवडतात, गप्प बसायचा. नाही आवडत आम्हाला आमच्याकडे असं पाहिलेलं. घाणेरडे स्पर्श, सूचक बोलणं, जवळीक साधणं. तुम्हाला त्रास झाला, तुम्ही बोला, व्यक्त व्हा, मदत मागा, पण अजिबात हार मानू नका, शरण जाऊ नका. आणि जेव्हा एक मानसी गप्प बसते तेव्हा 100 मानसी आपला आवाज गमवून बसतात. कारण हेच करायचं असतं असं त्यांना वाटतं. महिलांविरुद्ध अन्याय करणाऱ्यांसाठी कडक कायदेत त्याचा न घाबरता वापर करा. आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधण्याचा सल्ला कुठल्याही बाईला देऊ नका. आधीच आयुष्यभर तडजोड करते बाई. शरीर दमवते, मन मारून जगते. आता आत्माही गमावला तर काय उरणार? घाबरू नका. या समरसारखे सगळेच पुरुष वाईट नसतात, काहीच असतात. पण जर त्यांनी त्रास दिला ना तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवा. कारण समर हा माणूस नाहीये, ही एक विकृत प्रवृत्ती आहे. आणि आपण प्रकृती आहोत. आपल्याला 9 दिवसांची पूजा नकोय, आयुष्यभराचा सन्मान हवाय. आणि तसंच जर झालं ना तर कुठल्याच स्त्रीला आपल्या बाईपणाचं ओझं कधी वाटणार नाही.